महत्त्वाची बातमी कोल्हापूरमधून कोल्हापूरच्या शिरोळी तालुक्यामधील व्यापाऱ्यांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे। नृसिंहवाडी मंदिरामध्ये कृष्णा आणि पंचगंगेचं पाणी शिरलेलं आहे। शिरोळी परिसरातील मिठाई व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं आणि जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर आता व्यापाऱ्यांचं स्थलांतर सुरू झालेलं आहे। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। कोल्हापूर सांगली जिल्ह्याला मुसळधार पाऊस पडल्यामुळे कृष्णा आणि पंचगंगेला पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नरसिंहवाडी मंदिरमध्ये जे नरसिंहवाडी मंदिर आहे ते पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे। पुराचा फटका सगळ्यात जास्त बसत असतो तो या नरसिंहवाडीला बसत असतो। 2005, 2019 आणि 21 ला या इथले जे दुकानदार आहेत, पेढे विकणारे, यांनाच मोठा फटका बसला होता। कृष्णा आणि पंचगंगेचं पाणी मोठ्या प्रमाणात वाढू लागलंय। कोयनेचं पाणी सोडण्यात आलंय, पंचगंगेमध्ये राधानगरीतून पाणी सोडण्यात आलं। त्यामुळे प्रशासनाने या नरसिंहवाडीतील जे दुकानदार आहेत त्यांना स्थलांतरीचे आदेश दिल्यानंतर इथले दुकानदार स्थलांतरित होऊ लागलेत। त्यामुळे कुठेतरी कृष्णा आणि पंचगंगेच्या पुराचा फटका या नरसिंहवाडीला सगळ्यात पहिला जो बसत असतो तो नरसिंहवाडीतील या दुकानदारावर बसतो। कॅमेरामॅन निखिल विसेस, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी।